नागपुर के पांचपावली थाना क्षेत्र में वाहन के चोरी के मामले का खुलासा करते हुए पुलिस ने 3 नाबालिग वाहन चोरों को गिरफ्तार किया। सूत्रों की जांच के अनुसार लक्ष्मणबाग स्थित बाजीराव साखरे लाइब्रेरी के पास 3 संदिग्ध युवक जुपिटर स्कूटी पर दिखाई दिए। पुलिस को देखते ही वह भागने लगे, लेकिन टीम ने तुरंत घेराबंदी कर उन्हें पकड़ लिया। पकड़े गए तीनों नाबालिग हैं और पूछताछ में उन्होंने होप हॉस्पिटल के पास से 3 दिन पहले जुपिटर चोरी करने की बात कबूल की। इसके अलावा तीनों ने पांचपावली और जरीपटका क्षेत्र से भी कई अन्य गाड़ियों की घरफोड़ी की भी कबूली की। उनके कब्जे में कुल 5 दोपहिया वाहन बरामद किए गए, जिनकी कीमत करीब 3.30 लाख रुपए बताई जा रही है। पुलिस के अनुसार यह तीनों 10वीं के छात्र हैं और मोबाइल व वाहन के शौक के चलते चोरी की घटना को अंजाम दे रहे थे। कार्रवाई पुलिस डॉक्टर आयुक्त रविंद्र कुमार सिंगल समेत वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में सफलतापूर्वक की गई। जे आमचं पथक गस्तीवर असताना त्यांना काही संशयित मुलं मिळाली, जे की नाबालिग आहेत आणि त्यांच्याकडनं चौकशी केल्यानंतर हे मिळाले की पैशासाठी हे मोटरसायकल चोरी करतात। त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं जवळपास 4 मोटरसायकल रिकव्हरी झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे। हे कुठेतरी लहान मुलांचे शौक पूर्ण करण्यासाठी व पैशाच्या लालचेपोटी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत। इतर पोलीस स्टेशनला पण ह्या अनुषंगाने काही चोऱ्या केलेल्या आहेत का, त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये 4 मोटरसायकल मिळाल्या, जवळपास 2 लाखाचा हा मुद्देमाल आहे। काही गुन्ह्यात वापरलेले पण याच्यामध्ये मोटरसायकल आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करून पुढील जे काही त्यांच्याकडे अजून मुद्देमाल असेल किंवा इतर गुन्ह्यात सहभागी असेल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करू। याच्यामध्ये संपूर्ण कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली तसेच त्यांचे सेकंड PI त्यांचे DB इंचार्ज आणि DB स्टाफ यांनी ही कारवाई केलेली आहे। निश्चितच याच्यामध्ये ज्या ठिकाणी हे गाडी विकली जातात त्यांना सुद्धा या ठिकाणी आरोपी केलं जाईल, बनवलं जाईल आणि ह्यांच्या त्या येणाऱ्या पैशातून हे काय करत होते, कोणत्या प्रकारे यांना नशेपाणी किंवा इतर काही छंद होते का, या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत। त्यामध्ये जे काही प्राथमिकदृष्ट्या आमच्या निदर्शनास आलेलं आहे, पैशाच्या हवेसापोटी किंवा व्यसनाच्या हवेसापोटी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांचे जर बॅकग्राऊंड बघितलं तर कुणाला आई नाही आहे, कुणाला वडील नाही आहे किंवा कुणाला पालक नाही आहेत, अशी ही मुलं आहेत। त्याच्यामुळं या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की अशी जर मुलं आपल्याला दिसत असतील, माहीत असतील की हे गुन्हे करतात, नाबालिग आहेत, त्यांनी कृपया CWC किंवा पोलिसांना कॉन्टॅक्ट करावं।